नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे मित्रांनो. आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये काल मुसळधार ते जोरदार परतीच्या पावसाने हजेरी लावली. विशेष करून आपण बघू शकतो की दक्षिण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस, सांगली, सातारा, कोल्हापूर या पट्ट्यांना पावसाने त्या ठिकाणी जोडपून काढले. विशेष करून आपण बघू शकतो की आज देखील सायंकाळी व रात्री उशिरापर्यंत राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार ते जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्या अगोदर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्यामुळे उत्तरेकडील त्या ठिकाणी आपण बघू शकतो की बऱ्याचशा भागांमध्ये उत्तर भारतातून मान्सूनने त्या ठिकाणी माघार घेतली असून राज्यामध्ये मात्र पाऊस त्या ठिकाणी सक्रिय राहण्याची शक्यता आहे. विशेष करून बघू शकतो की आज सायंकाळी व त्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार पाऊस. त्यावर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो बघू शकतो की विशेष करून सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पट्ट्यांना आजही मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्राकडे पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. नांदेड, वाघोला, अकोला या परिसरात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर तसेच छत्रपती संभाजीनगर त्या ठिकाणी आपण बघू शकतो की कोल्हापूरला देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, पणजी या पट्ट्यांना देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. विजयपूर त्या ठिकाणी, सोलापूर, अंकलूज या परिसरात देखील आज दुपारनंतर व सायंकाळी मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नांदेड, वाघोला, बीड, आदिलाबाद, छत्रपती संभाजीनगर या परिसरात हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया विदर्भातील पट्ट्यांना त्या ठिकाणी तुरळक भागामध्ये कुठेतरी हलक्या सरी येण्याची शक्यता आहे. फार काही पावसाची शक्यता आहे. आणि उत्तर महाराष्ट्रात देखील बऱ्याचशा भागांमध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, नगर या पट्ट्यांना देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिक, इगतपुरी, मुंबई, ठाणे, रायगड या पट्ट्यांना देखील हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड या कोकण किनारपट्टीला देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. धन्यवाद मित्रांनो.